खानदेशातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माता उत्सवाचा शिरपूर शहरात मोठ्या उत्साहात जल्लोष पाहायला मिळतो। कानबाई मातेच्या भव्य मिरवणुकीसाठी शिरपूर परिसरातील आणि इतर गावांमधील युवक मोठ्या संख्येने शहरात दाखल होतात। ढोल ताशे बँड आणि डीजेच्या दणदणाटाने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून जाते। यंदाच्या उत्सवात 100 डीजे तुलनेत गोल्डन बँड भारी पडल्याची चर्चा मिरवणुकीत रंगली। त्यातच खानदेशी अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांची उपस्थिती असल्याने गोल्डन बँडकडे युवकांचे विशेष आकर्षण राहिले। त्यामुळे मिरवणुकीत गोल्डन बँडची चर्चा सर्वत्र होती। कानबाई माता उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेले शिरपूरकर या उत्सवानिमित्त आपल्या कुटुंबासोबत एकत्र येतात। आबालवृद्ध, महिला, तरुण तरुणी अशा सर्वांच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग असतो। त्यामुळे कानबाई उत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबत कुटुंबीय आणि समाजाला एकत्र आणणारा मोठा सांस्कृतिक सोहळा ठरलाय। डीजेच्या आवाजाचा दणदणाट, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र उत्सवातील वाढत्या डीजे संस्कृतीमुळे दुसरी बाजूही समोर येत आहे। मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसते। काही ठिकाणी आवाजाची तीव्रता इतकी असते की नागरिकांना कानात बोटे घालून मार्गक्रमण करावा लागतो। या प्रचंड आवाजाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना सहन करावा लागतो। उत्सवाचा आनंद घेत असताना ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे। दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित डीजे आणि बँड आणण्याची क्रेज वाढत असून त्यासोबतच डीजेची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसते। श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच ध्वनी प्रदूषणाची मर्यादाही पाळली जावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। कानबाई मातेच्या उत्सवाचा जल्लोष कायम राहावा, मात्र सोबतच लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजीही घेतली जावी अशी शिरपूरकरांची भावना आहे।